ते रानपण काढते ती मला त्यांनी मारायसाठी आणि घराच्या बाहेर काढायसाठी केलं का मला. तेव्हा काम करायची आणि आता मी आजारी पडली तेव्हापासून काम बंद. मला पॅरालाइजचा अटॅक आला. व्यूवर्स, मैं अविनाश गोयर आप सभी का स्वागत करता हूँ अनफिल्टर्ड इंडिया में। सो आज हम लोग का थर्ड वीडियो शूट होने जा रहा है और जो हम लोग का टॉपिक है वो वृद्धाश्रम है। सो ये टॉपिक मीन्स बहुत सारे यूट्यूबर लोगों ने कवर नहीं किया, इसलिए हम लोग टॉपिक आज कवर कर रहे हैं। जैसे हम लोग का चैनल है पब्लिक व्यूज़ के ऊपर, सो हम लोग जो वृद्ध लोग हैं जो वृद्धाश्रम में रह रहे हैं उनका व्यूज़ लेना हम लोग आज कोशिश करेंगे और देखते हैं आगे का वीडियो क्या होता है। तर इकडे वृद्धाश्रम मध्ये यायच्या आधी तुमचं आयुष्य कसं होतं, म्हणजे तुम्ही काय करायचे वगैरे, कुठं राहायचे? पहिला कोल्हापूरला राहत होते. मोठ्या बहिणीने मला उल्हासनगरला घेऊन आले आणि पहिला ठाण्याला पेशंट सांभाळायचं काम बघून दिलं 3-4 महिने. त्याच्यानंतर त्या बऱ्या झाल्या आजी. मग नंतर या सरांच्या ओळखीच्या पण मॅडम आहेत आणि बहिणीची मैत्रीण पण आहे. त्यांनी 2 दिवस आपल्या घरी ठेवलं, कारण बहिणीची सून बहिणीलाच बघत नाही तर मला काय बघणार म्हणून. मग त्यांनी इथं आणून सोडलं मला, दोघींनी मिळून. मग तुमचं म्हणजे परिवार वगैरे, तुमचा हस्बंड, पोरं? म्हणजे 5 बहिणी आहे आम्ही. नवरा नाही आहे, नवरा सोडपत्र झालेला आहे, मुलं बाळ नाही म्हणून. आणि 5 बहिणी आहेत, त्यातल्या 2 बहिणी बोलतात, 3 बहिणी कधी अजून त्यांनी माहेर पण नाही बघितले आणि आल्या पण नाहीत. शेती आणि घर एवढंच करत राहतात त्या जास्त माणसात नसतातच. आणि त्या दोघी मला भेटायला येतात, कवा तरी भेटायला येतात त्या. आणि मग सोडचिठ्ठी वगैरे कधी दिली नवऱ्याने? म्हणजे 2014ला. 14ला. 14 पासून मग आता तुम्ही एकटेच असते. 14 पासून आजपर्यंत तुम्ही एकटे 10 वर्ष झाले. आणि 14च्या नंतर तुम्ही काय, 2014च्या नंतर म्हणजे तुमचा प्रवास कसा सुरू झाला? सुरुवात कशी झाली? असंच की काम करत, लोकांचे काम करत असं. पण लहान लहान भावंड होते म्हणून त्यांना शिकवलं. मला मुलं नाही बाळ नाही म्हणून लग्न करून दिले, दागदागिने दिले, सगळं घेऊपर्यंत चांगले होते. घेतल्यानंतर सगळ्यांनी हाकलून दिलं. आता त्यांना मी नकोय. मग आताच्या पिढीला तुम्हाला काय बोलायचं, की त्यांनी कुठल्या प्रकारे आपल्या म्हणजे आई वडिलांना म्हणजे बघितलं पाहिजे किंवा असं नाही सोडलं पाहिजे? बघायला तर पाहिजेच, कुठले पण आई वडील असलं तरी त्यांनी लहानाचं मोठं केलंय म्हटल्यावर बघायला तर पाहिजेच. पण बघत नाही, त्याला आता काय करायचं. एकेकांच्या दिमाग मध्ये येत नाही, एक एक जण सोडत नाही. आणि काही लोकांना असं वाटतं की वृद्धाश्रम मध्ये फक्त म्हणजे असं पोराबालांनी सोडलेले लोक आहेत. नाही, असं काही नाही आहे. कोणी कोणी हौसन, आता का मला सोडलंय म्हणून सोडायचं म्हणून सोडलेलं नाही आहे. मला राहायला घर इकडं नव्हतं आणि बहिणीची सून बहिणीला बघत नाही. तिनं पण मला 2-4 महिने सांभाळलं. पण इथं आता हौसानेच आल्यासारखं आहे. इथं काय वाटत नाही आम्हाला असं की आश्रम मध्ये आहे म्हणून. हा, कधी कधी वाटतं असं की बेवारशावाने सगळे असून बेवारशावाने राहावं लागतं. आणि जे तुम्ही बोलले की ज्यांना तुम्ही सांभाळलेलं, तुमचे सर्व काही तुम्ही म्हणजे त्यांना पुरवलं वगैरे, त्यांच्यानंतर त्यांनी म्हणजे त्यांच्याबद्दल थोडं सांगू शकशाल का अजून? तर काय सांगायचं त्यांच्याबद्दल. त्यांनी आता मोठे झाले, सगळे सगळे सेटल झाले. त्याच्यातला एक भाचा आहे, त्याला जरा जाण आहे, तो जरा आला होता परवा पुण्याहून. त्याचं लग्न मी करून दिलं, तो आला होता. त्याची बायको वगैरे तुमची सगळे ते बोलतात, बघतात ते. मी इथे उल्हासनगर मध्ये जायची 4 नंबरला, तेव्हा काम करायची. आणि आता मी आजारी पडली तेव्हापासून मी काम बंद. मला पॅरालाइजचा अटॅक आलेला, तेव्हापासून मी काम सोडून टाकलं. मग मला काय काम करायलाच होत नव्हतं. मग राहायचं ठिकाण आहे काय नाही म्हणून मग आश्रम इथे आले. तुमचं मग फॅमिली वगैरे, परिवार वगैरे काय आहे? माझे मिस्टर ते वारले आणि आहेत त्यांचे भाऊ बहीण, पण ते कोण कोणाचे विचारत नाही. हा, म्हणून मी त्यांच्या कोणाचा संबंध ठेवत नाही. म्हणजे इकडे म्हणजे कोण येत नाही बघा वगैरे? कोण नाही म्हणजे जे आहे इथे आश्रम मध्ये. आणि मग तुम्हाला म्हणजे नवीन पिढीला काय बोलायचं, की नवीन पिढीने अशा काय गोष्टी म्हणजे विचार केला पाहिजे किंवा काय गोष्टी आपल्या म्हातारपणासाठी सांभाळून घेतल्या पाहिजे त्यांच्या जवानीमध्येच? नाही, म्हातारपणासाठी थोडंफार जे पण आपण कमवतो त्यातनं
ठेवायला थोडं पाहिजे. गोष्ट काढायला थोडं तरी पाहिजे आपल्या काय नाही तर आपलं दवा पाणी करू शकतो. हा त्याच्यासाठी. आणि म्हणजे जे आता आमचे व्ह्युअर्स जे आहेत जे आम्हाला लोक बघतात त्यांना असं वाटतं की भरपूर लोक असे आहेत, असं नाही की सगळ्यांनाच, त्यांना असं वाटतं की पोरांनी सोडलं तेव्हाच मग कोणतरी वृद्ध आश्रम मध्ये येतो. तर त्यांना तुम्हाला काय बोलायचं आहे की फक्त पोरांनी सोडलेले लोक इकडे असतात की काही वेगळे लोक पण असतात? ज्यांना कोण मुलं बाळ नाही आता उदाहरण मला पण मुलं नाही. माझा एक मुलगा होऊन वारला त्याच्यानंतर मला काय झालं नाही तर मग मला कोण आसरा नाही म्हणून मी इथं आले ना. मग इथं आले तर मला आसरा भेटला. व्यवस्थित राहते खाते पिते चांगली राहते खुश. आणि सगळं सण वगैरे तुम्ही इकडे मनवता? हा सण वगैरे इकडचं हा सगळे सगळे पण साजरे हा, करतात, हो. बर्थडे वगैरे सर्वांनी साजरे करतात. बरं वाटतं म्हणजे हो, बरं इकडे वाटतं. सगळ्यांचं. कसलं टेन्शन नाही काही नाही. कसलंच टेन्शन नाही. दादा सगळं सांभाळून हो घेतात. सगळे ते आईचं आपल्याला घरासारखंच वाटतं काही आश्रम म्हणून वाटतच नाही. असंच. हा जीवनामध्ये जेव्हापर्यंत माझा नवरा मेला बी आणि मरून बी त्याला किती वर्ष झाले. वर्ग बारीक होतं तेव्हा माझा नवरा मेला, बारीक दिसत होता तेव्हा. तर परत 5 वर्ष झाले लग्न केलं. लग्न केल्यापासून पोराची बायको जास्त त्रास द्यायला लागली. मी अहमदनगरची. हा राहते 5 नंबर गांधी रोड तिकडे महात्मा फुले नगर 5 नंबर. तिथं माझं डबल माळ्याच्या घरनं स्वतः बांधली. मी त्या लेकरात 3 मुली आहेत, एक मुलगा आहे. तर मी लेकरासाठी लईच काम केली. मी जीन्स मध्ये काम केलं, मी भाजीचा धंदा केला, मी मच्छीचा धंदा केला, बिगारी काम केलं, झाडू बांधीचं काम केलं. पोरग बारीक असतात. आणि आता पोरग करता दर्द झालं. लग्न झाल्यापासून त्याच्या बायकोनी त्याला फितावलं. बायकोनी मला लातानी मारलं 3 गाड्या. अगं म्हणे तुझ्या केस काढीन तुला घरच्या बाहेर हाकून देईन, घर माझं आहे माझ्या. म्हणलं तुझं आहे का? तुझं बघ म्हणलं तू बाहेर काढतीस का? मी बाहेर काढते म्हणलं. तू बघ म्हणलं टाक म्हणलं पैन माझ्या संग. मग मी कोर्टात गेले, वकील लावला. वकिलातर्फे 3 नोटीस त्यांना पाठवले आणि मग 3 नोटीस त्यांच्या हातात दिले. मग एक लाईनला गेले, एक लाईन सांगितलं म्हणजे त्याला घर खाली करायला हवं. आधी घर कुणाच्या नावावर आहे म्हणा माझ्या. मी बांधलेलं घर आहे. मी स्वतः घर बांधे मला कष्ट करून. आज त्यांच्यामुळं मला म्हातारची काळा केली मला. त्यांच्यासाठी मी माझी लावली सार. आज 25 वर्षाचे होते तसे मी रानपण काढते. 12 वर्षात माझं लग्न झालं. 10 वर्षात माझा नवरा संग राहिला माझ्या. 10 वर्षात मला 4 लेकरं झाले. एक नवरा माझा मेला. 12 दिवसाचा होता त्या दिवशी नवरा मेला माझा. तसं मी रानपण काढते. त्यासाठी रानपण काढते. 3 मरला त्यांनी मारायसाठी आणि घराच्या बाहेर काढायसाठी केलं का मला? मी तुम्हाला लहानचं मोठं केलंय का? आता देखी दादा माझ्या, जावई माझ्या नाहीत, भाव माझे इथं भावजा माझ्या नाहीत. जोपर्यंत माझे आई बाप होते तोपर्यंत मला सांभाळा. आई बापांचे डोळे झाकल्यावर भाव भावजा कोण कोणाचे नाहीत. मग नक्कीच केली. यांचं केस करून त्यांनी याला घराच्या बाहेर काढून चलते यांना 4 पोळी चौकीला गेले, कोर्टात गेले. कोर्टातून 3 नंबर राहिले. 3 नंबरवरून पवईला गेले आणि पवईहून आपली लाईनला गेले. आणि मग 3 नंबरचा मोठा साहेब होता. काय त्याचं नाव कोण त्याला मी भेटले. मग त्या साहेबांनी तिकडे लाईनला फोन केला. म्हणे ही केस कमवून घ्यायलाच म्हणे. आधी ही म्हातारी म्हणे उभ्या पावसात येते म्हणे, तुम्ही ही केस घेतलीच पाहिजे का येऊ म्हणे मी. आणि मग मला त्यांनी लाईनला पाठवलं. लाईनला गेले तर पोलीस सारे घाबरले. मी गेले तर मला म्हणे आधी तुम्ही त्या साहेबा मोर जायचं का? म्हणलं हो हो. तुम्ही जर माझी दखलच द्यायला तर मी काय करायचं? आणि 2 महिने झाले तुम्ही मी झटते, तुम्ही कोणी दखल घ्यायला. त्याला हे आणि त्यांनी तुम्हाला 500 रुपये दिले की तुम्ही सोडून चली देतात. जे करायचं त्यांनी दोघांवर बाकी तेच करते तुम्हाला. मी 3 महिने गाववाडीच्या घरामध्ये राहिले. अशी सामनी खायची गाववाडी. तिथे तिने मला 3 महिने सांभाळलं. पोरगी माझी तिथं राहायला त्या पोरच्या घरी जाऊन शिया गाड्या करायचे, दौड पोरीला घेऊन जावायला. तर पोरगी मी गाववाडी 3 होते ना, 3 टायमाला पोरगी मला डब्बा आणून द्यायची त्यांना चोरून सनी.
जेवायला डबा. मी ते जेवण घ्यायचे, खाली झोपायचे त्या गाववाली. आणि मग नंतर त्या गाववालीच्या पोराला याने शिव्या दिल्या. मग ते पोरगा असं तुमच्या वाणीचे, ते पोरग म्हणे मी मन मावशी म्हणे आता तुम्ही कधी पुढे दिसतोय करा म्हणे. मला जाते म्हणलं असतं. मी उठले आणि 3 नंबरला आले इथं. मग 3 नंबरहून मग लगेच मध्ये इथं हवालदार आहे. माझ्यासारखा त्रासच नाही झाला. घराच्या बाहेर मला हाकलून द्यायचे. रात्रात मी बाहेर फिरायचे. रात्रात कोणत्या बी रिक्षात झोपायचे, नाही तर पुन्हा कोणत्या दुकानामोर बसायचे. जेवायला घेतले जाते तो उन्हावर बसायचे, पायाने जात ताट धरून कसं राहायचं. अरे आज जवानपणची होते तसे तुमच्यासाठी मी म्हातारी झाली. आज माझे धीर बाहेर मला काय म्हणते, सगळी माझी भावकीची घरचे, पण ती भावकी काहीच म्हणते नाही त्याला. तिलाही नाही त्यालाही नाही. गमती बघू सुटले. बघा मला गमती, मी तुम्हाला गमती दाखवते म्हणते. कवर माझ्या गमती बघताना म्हणलं तुम्हाला मोर येत जाईल. माझा वाटा येईन म्हणलं कोणाला ना कोणाला. तुम्ही जर तिलाही दापिना तर यालाही दापिना तुमच्या मला काय. वर घेऊन जावं त्याला बोलायचं असं त्याची शिव्या त्याला द्यायची. घरात जावं आतमध्ये जाऊन त्याला शिव्या द्यायचा. पूर्वी कटवून एकूण केली. मग त्यांना हवालदाराने हाकलून तिथं घराच्या बाहेर म्हणजे आधी घर कुणाच्या हवं म्हणे माझ्या. म्हणजे तुला आज घर खाली करावं लागेल माझी. म्हातारीचं घर कुणाच्या नावावर म्हणे माझ्या. नाही म्हणे सुनून देत म्हणतो. नाही माझ्या बापाच्या नावावर. म्हणजे नवरा कोणाचा आहे तिचा, तिचा नवरा आहे मला. तुम्हाला घर खाली करावं लागेल. ती घरात हागवून तो काही करू, जोपर्यंत म्हातारी तोपर्यंत घरातून पाऊल नाही टाकायचं. अजिबात नाही टाकायचं. आम्ही मुलगी दुसऱ्या दिवशी सून पळून गेली. लाल डोंगरीची उरला लाल डोंगरी तिथाली. याला पगार झाला सिलेंडर मध्ये कामाला. आता सिलेंडर वाढण्याला नाही पैसा घेत होते. रोज 1000-1200 त्याच्या हातामध्ये द्यायचा. तेवढे पैसे एक दिवसात खालाच होते काय. एवढा असा पुढचा बांधायचा आणि आई बापाकडे असेच भांडणं करूच जेवण जायचे. अरे पैसा काय करतो तुम्ही, लाईट बिल नाही भरला तो काहीच नाही भरलं पैसा काय करतो. म्हणते हा घरात खर्चाने लागत किती लागत घरात खर्चायला. एवढं पैसा अगं 200 रुपयांमध्ये मी 100 रुपयांमध्ये घर चालवत होते. आणि तुला 1000-1200 रुपये रोजच्या घरात खर्चायला. लग्न झालं सगळं त्याच्या हातामध्ये नव्हतं. भाकर खायचे बाहेर जायचे. माझ्या हाताने तुम्ही आंघोळ करायचे, कपडे माझे धुवायचे, चहा करून प्यायचे. फक्त काय करायचे भाकरी करायची भाजीला करायची. तेवढं न्याय ती खात होते. नाही तर दुसरं मला काय. या कसनाने मला आधीपास चुकलं. आता मी जाते घरी जाते दार बघून येते, नुसतं पदरची झाडलोट काढते, साफसफाई करते, घराला टाळं मारते. तरी त्यांनी 2 बाऱ्या टाळं लावलं तर 2 बाऱ्या त्यांनी टाळं कापलं. मला म्हणतो केस केलीच ना तर ती केस मागली. म्हणजे या बादर तुला मोठा असलीस ना तर मी एवढी वयस्कार असून सनी पण मी जीव आई म्हणलं तोपर्यंत मी केस मागं घ्यायचे नाही. ज्या दिवशी मरत त्या दिवशी केस संपन तर मला मी केस मागं घ्यायचे लोक दिवस हा मला नाही घ्यायचे. माझे दिरा बाहेर म्हणून तिने केस त्या दिली तो कमी जास्त केलं भलत्या भावात जाशील म्हणजे तिच्या नादी लागू नकोस. ती बाई माणूस म्हणजे एवढी झटली म्हणजे आता तर म्हणजे आता एवढ्याला ती गुंतवून टाकून तू तिच्या नादी लागू नको हरेक म्हणे. तिला कशाला बोलत आणि कशाला तिला भांडवते तरी केस क्या दिली म्हणे लय भारी केस काही. मग मी कोर्टातर्फे मला जे धार्मिक समिती तुम्ही इकडे आले त्याच्यानंतर मग आता जी नवीन पिढी आहे त्यांना तुम्ही काय बोलणार की त्यांनी
कुठल्या प्रकारे त्यांच्या आई वडिलांशी राहायला पाहिजे किंवा काय विचार केला पाहिजे या गोष्टींबद्दल किंवा व्हिडिओ जे आम्ही त्यांना दाखवतोय तर त्यांना म्हणजे एक नॉलेज मिळावं की नक्की काय गोष्टी आपण केल्या पाहिजे आपल्या आयुष्यामध्ये. तर मग त्यांना तुम्ही काय बोलणार आहे, त्यांना तुम्ही काय म्हणजे सांगणार आहे तुमच्याप्रमाणे की कसं राहायला पाहिजे त्यांनी? त्याने चांगली व्यवस्थेची राहायला पाहिजे. आणि ती बायको म्हणणारी नाही ना, ती मला बिलकुल नाही पाहिजे. लागलं त्याने दुसरी कोणती घरात आणून ठेवली पाहिजे, पण ती मला माझ्या घरात नाही पाहिजे. लय चोरटी लय भामटी येते. मला पोरग आणि तिच्याकडे येताना त्या पोराला तिची आई तिचा बाप आणि ती मारून हाणून सनी इकडं पाठवून देते. लेकराला भेटायला जात होते, 2 लेकरायचं पोरं लेकराला भेटायला जात होतं, लेकराला सुद्धा भेटू देत नाही म्हणते तुझा नाही. तिचा बाप म्हणतो तुझे लेकरं नाही का माझे माझेच म्हणतो लेकरं तुझे नाही तर तू कशाला येतोस भाड्या हे भडीच्या अशी गतुली दर्शन करायचा पार करून घेतो. तेव्हा आता सध्याला तिथं आहे 5 नंबरला आहे आणि ती राहते आई बापाकडे. कवर सांभाळते तुझे आई बाप तुझा आई भाव आहे ते चोऱ्या माऱ्या करतो तर तुम्ही खातात. उद्याला भाऊ दे घरात आले बघ तुझ्या कशा 3, 4, 9, 12 होत्या. आई बापाच्या डोळ्यात पाणी तो परत सांभाळते. उद्याला त्यांच्या डोळ्यातलं पाणी संपतं तू काय करते माझ्यासाठी? अगं म्या सासऱ्यांना सांभाळलं, आई बापांना सांभाळलं, सगळ्यांना सांभाळलं. म्हणलं म्या तुझ्या आई बापासारख्या फुटपारीला म्हणलं मरू नाही दिले. माझ्याजवळ माझा सासरे मेलेत म्हणलं म्या सगळं त्यांचं केलं. तुझ्या आईसारखं नाही केलं म्हणलं म्या. अगं जागं जा म्हणती जा. गावातले घरातले गहू विकले, तांदूळ विकले, हळद धने मीठ मिरची कांदा. सिलेंडर बी तिने दुसऱ्यात देऊन टाकला. सिलेंडर मोकळा आणून ठेवला. मोकळा सिलेंडर घरात आणून ठेवला. आणि म्हणे चट कुठे धंदा करीन आणि करीन खाली. तुझ्या आईने धंदा करूनच तुम्हाला सांभाळलं. अगं मी धंदा केला असताना तर इथपर्यंत गाडी आणलीच नसती मी. तेव्हा तर जवान होते मी. 25 वर्ष म्हणजे काही कशात ना काय. 10 वर्ष आणि ते लग्नाचे 12 वर्ष 25 वर्ष तिने काढली. तशी मी रानपण काढली ते कमवते या लेकरासाठी. पण पोरी माझ्या विचारात नाही. पोरी माझ्या इथं भेटायला येत्या, पैसा पाणी देत्या, हो. आता माझं दुखत होतं तर कुर्ल्या वाडीनं मला तिकडे नेलं, महिनाभर ठेवलं. सलाईने लावले, इंजेक्शन दिले, ॲडमिट केलं. आता काल परत म्हणे आई दुखत असतं राय नाही तर मी येते म्हणे तुला न्यायला परत तिला ॲडमिट करते तुला. ती 5 नंबरला पोरगी म्हणे आईचा मी फोन करते तुला मी इकडे बोलून घेते आणि सगळ्यांना लावते म्हणे तुला. पोरी माझ्या 3 आहेत. एक बापाला, एक कुर्ल्याला, एक इथं अकोला अमरावती आधी इथं आहे. 3 आहेत. आणि 4था बाबा. 4 लग्नांना केले. लहान लेकरं होते तेव्हा नवरा मेलेला आहे. तसं मी रानपण भोगते. म्हातारीच्या काळात त्यांच्यामुळं आधी मला नाही तर बिगारी काम करायचे ना 2-2, 3-3 मिस्त्रीला माल देऊन इटा फेकायचे वर. एवढी ताकद होती माझ्या. पण या लेकाने सणाने सारी माझी ताकद घातली. जीन्स पॅन्ट मध्ये जात होते लेबर लावायला मिशनीवर. ते तेवढ्याला 50 पैशाला 5 नंबरला आहे ना, 5 नंबरला जीन्स पॅन्ट वगैरे बरोबर. 50 पैशाला एक लेबर होता. त्या अंगावर मी लावायचे. अंगावर लावायचे. गाववाडीने अशी मला भीती ओळखीची. बाई पुढे जात होते मी कामाला तर मला त्याची पॅटर्नमध्ये लेबर लावायला. म्हणजे मच्छीचा धंदा करतात का तुम्ही? म्हणलं बाई माझं पैसा नाही पाणी नाही भांडवल झालं गाडी भाडं पाहिजे भांडवल पाहिजे. म्हणजे तुम्हाला काय करायचं म्हणजे तिने मग मला 5,000 रुपये दिले. 5,000 रुपये तिने 5,000 रुपये दिल्यावर मग मला म्हणे उद्याला गाडीला बस. उद्याला 4 वाजता तू म्हणे ठेक्याला
मी तुला पाटी घेऊन देते, कोयते घेऊन देते, ते पाटी घेऊन देते, थाळी घेऊन देते, सगळं करून देते. तिने मला तिकडे नेलं आणि तिने समजा करून दिला आणि मग 4,000चा माल भरला. 4,000चा माल भरला. 4,000चा माल भरून तिने काही बसून विकायचे, काही धंदा करायचा. मग मच्छीच्या धंद्याला गेल्यावर माझं चांगलं चाललं एकदम व्यवस्थित. मग त्यांच्या संग धंदा करायचा असले मानेर गावच्या बाया आहेत समजा ओळखत्या माझ्या मैत्रिणी होत्या त्या. ती जणी मेल्यात, अजून 2 जणी राहिल्या. मग भेटायला वगैरे येतात का का तुम्ही एक घ्यायची होती मला, एकच महिना इथं आले नाही झाले. ती मेली, इथं मला भेटा द्यायची. ती मसाठी तिने तांदूळ धुतले, दळून आणले, मच्छी आणली. म्हणून देवाच्या पाय पडत आली ते दळून बायको गाडीवरच खाली पडली. तिथं जीव गेला. मला नाही विक्री यायची होती मला भेटायला. आता मी जाते तिथं पोरग सून नाती मला. एवढ्या वर्षाची तुम्ही मैत्री सांभाळून ठेवली म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. भोईरच्या बाया, भोईर भोईर मानेर गावच्या ती पण भोईरच आहे. भोईर. त्याच्याकडे 3 जणी माझ्या मैत्रिणी होत्या. पण आम्ही लगेच याच्या विचारानं राहत होतो. कधी आम्ही भांडलं नाही, तंडलं नाही, काही नाही, काहीच नाही. आणि आता जे मित्र आहेत भांडतात स्टोऱ्या टाकतात एकमेकांबद्दल. मी लय कष्ट केली या लेकरांसाठी आणि या लेकरांनी माझी ताकद सारी घालवली. ताकदच नाही राहायची माझ्यामध्ये. या सुनानी आणि लेकाने पोरी मला व्यवस्था शिवायची. पोरी मला माझा मोर बघत सगळ्यात भेटायला येतात, नाती येतात, नातू येतो. जावई बी आला होता भेटायला इथं. मी बी जाते येते घरी. अशीच जाते ना की तिथे आपलं घरदार बघून सही. आता मी पण येईल तुम्हाला भेटायला, तुम्ही पण या माझ्या घरी, मी घ्यायला येईल तुम्हाला, टेन्शन नका घेऊ. माझं असं समोरच घर आहे डबल माळ्याचं. इकडून एक झाड आहे, इकडून एक झाड आहे बदामाचं. असे 2 झाड आहेत आणि तिथूनच आता बघताय माझं घर समोरच आहे. हो. या बाजूला नंद राहते, या बाजूला नंदाचं घर आहे, या बाजूला नंदाचं घर आहे. त्याच्या पुढं माझ्या मोठ्या दिराचं घर आहे, त्याच्या पुढं दुसऱ्या दिराचं घर आहे. आणि तिकडं पलीकडं माझे भाचे ते राहते. माझे पूर्ण भावकी इथंच आहे. हो. पण ते मला शब्दांनी नाही दुखवित, नाही तर बोलत. ते काही म्हणते ती मग चांगली. आज लहान लहान लेकरं होते ते तसे सांभाळले म्हणे, आमच्या समक्ष कशी वाटली कशी नाही. पूर्ण जेवण पण म्हणे या लेकरासाठी तिने घालवलं. पूर्ण जेवण पण घालवलं. आम्ही तर म्हणलो होतं की राहायची नाही, एवढी लेकरं टाकून निघून जाईल. पण नाही, तिने गड्याची हिंमत धरली म्हणे. गड्याची हिंमत धरून तिने कष्ट करून लेकरं नाही केलं, घर बी बांधलं, लहानचे मोठे केले. पोरीचं तसं केलं म्हणे तिने. आज नवरीवाले नवरी तिने शोधून केले म्हणे. तिच्यासारखी एक बी बाई नाही म्हणे आपल्या इथं. माझे फिर बाहेर म्हणते आता का त्याला. पण ते म्हणते मी म्हणतो इथं ये, तू घाबरू नको, घर नको चोरी. नाही कारभार इथं नाही राहणार, इथं राहणार नाही. घर लागलं तर असंच का राहिलं. पण घरी ऐकायचं नाही मला. त्याचे 2 लेकरं इथं, त्या लेकरासाठी नको का काय सांभाळून ठेवायला. आज आपण आपले याचं धोरण धरलंय, तसं त्या लेकराचं धोरण पण धरायचं. आज यांना राखून ठेवलं. तो जरा ते नातून म्हणतील की माझ्या आजीच्या हातचं तो काय करून ठेवलं, तो काय कमवलं आणि काय ठेवलं दाखव आम्हाला. जोपर्यंत 18 वर्षाचे नाही तर तोपर्यंत मी त्यांच्या नावावर घर करणार नाही. या जीव जाऊ नाही तर राहू. मी पुरीला बी आणि जावयाला बी सांगून जाईल. सगळ्या कागदपत्र माझ्या पोरीच्या घरात ठेवतात नाही. कोणता एक कागद तिच्या घरामध्ये नाही ठेवला. जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत घराला टाळा. कोर्टातर्फे मी टाळा लावलं.
कोर्टात तर ती नाही झाली, कुणाचा संबंध नाही मला बोलायचा. बरोबर. मला कोर्टाने ती आणून घातली ना. कम तुझ्यामुळं आणि तिच्यामुळं मी हे बघितलंय. नाही तर आज माझ्या नवऱ्याच्या राज्यामध्ये मी हे बघितलं नसतं. हे बघितलं नसतं. माझा नवरा ठेकेदार होता कडला. असे ठेके घेत होता घराचे कामं वगैरे. हो, ठेके मोठमोठे घेत होता. आता ते दिरा भांडांना ते दाखवलं. दिराने जावानी त्याला मुठ लावली. रात्रीचा घर 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 नरड वागायला लागलं. आम्ही बाळाची वर्ग 12 दिवसाचे ज्या दिवशी 12 दिवस त्या दिवशी सासू सासरा सगळे आम्ही झोपलो आणि ते बी झोपले. त्याने मुठ लावली, मी छातीवर पडली. त्या दिवशी नवरा माझ्या गेला. आज 25 वर्षापासून कोणची बाई काढीन का जवान पण. 25 वर्षाची होती तशी मी जवान पण काढले. आज जवान पण ती म्हातारी झाली. पण कोणता धीर भायचा जावा भाव का नंदा मला टच करीत नाही तर नाही म्हणते. तिला बोलायचं. तुमची वय काय? माझी वय 17 आणि 5. 17 आणि 5. त्याचे मी कष्ट करून तुम्ही लेकरं करून. सो जो हम लोग का इंटरव्यू अभी हो चुका है एंड जो वृद्ध से हम लोगों ने क्वेश्चंस किए, सो उन लोग से अलग अलग आंसर्स भी हमको मिले एंड जो बहुत सारा हम लोगों ने जो पोल डाला था इंस्टाग्राम पे और उसमें क्वेश्चन मतलब पूछा था लोगों को कि उनको क्या लगता है कि वृद्धाश्रम में कौन से टाइप्स के लोग आते हैं. सो उन्होंने पोल में जो आंसर दिया था, जो हम लोगों ने ए ऑप्शन डाला था कि घर वाले छोड़ देते हैं. सो बहुत सारे केसेस ऐसे थे जिनको घर वालों ने छोड़ा है एंड बहुत सारे केसेस ऐसे भी थे जिनके बच्चे नहीं है वगैरह. सो पोल 50-50 हम लोग बोल सकते हैं कि पोल तो 80% वोट्स तो घर वालों ने छोड़ा इस पे ही है. बट जो हम लोग का वीडियो अगर देखा जाए तो 50-50% हुआ है. कोई लोगों को घर वालों ने छोड़ा है और कोई लोग खुद के मन से आए हैं. सो आज का जो वीडियो हम लोगों ने देखा, जो वृद्ध लोग हैं उन लोग के व्यूज़ देखे, सो बहुत सारे लोग भावुक भी हुए. उसमें से 2 लोग भावुक हुए, उनके लाइफ का बताया. सो मैं यही बोलूँगा आपको कि जब भी टाइम मिले एटलीस्ट जाके उन लोग से मिलो और उन लोग से बात करो. बी पोलाइट विद देम फर्स्ट ऑफ ऑल ये, क्योंकि हम लोग के घर में बहुत सारे मेरे फ्रेंड्स भी हैं जो ये थिंकिंग लेके चलते हैं. कभी झगड़ा हो गया तो गलत बोल देते हैं माँ बाप के लिए. सो ऐसा नहीं होता है. सो थोड़ा सोचो वगैरह एंड उसके बाद में एक बार वृद्धाश्रम विजिट करो. जो रियल रिस्पेक्ट है अपने माँ बाप के लिए वो आ जाएगी खुद ही. सो ये घड़े घड़े में क्यों कर रहा हूँ आई डोंट नो. ध्रुव राठी नहीं हूँ मैं. और देखते हैं अभी नेक्स्ट वीडियो में अगला टॉपिक भी कुछ अलग ही लेके आऊँगा. एंड लेट्स फिनिश विद दिस. बाय. गरम आहे पोटासाठी जास्त. गरम असतात ना. तुम्ही काय खाताय? तुम्ही काय खाताय? तंबाखू खाता.